रांजणगाव MIDC पुणे येथील खुनाच्या गुन्ह्यातील 2 फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात। प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक 4/8/2026 रोजी फिर्यादी प्रतीक बबन खैरे राहणार देवाऱ्याची वाडी तालुका जिल्हा बीड हा त्याचा साथीदार दत्ता बबन पवार याच्यासह त्याच्या ट्रेलरमधनं लोखंडी रॉड घेऊन जालना येथून पुणे येथे जात असताना आरोपी देवा खेडकर आणि त्याच्या अनोळखी साथीदारांनी कारमधनं येऊन ट्रेलर अडवून दत्ता बबन पवार यास लाकडी दांडके जाड वायरचा तुकडा लोखंडी रॉडनं पाठीवर डोक्यात मारहाण केली। याबाबत रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 363/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103, 109, 2 याप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी आरोपी दीपक सतीश मुंडे चैतन्य गोरख जायभाय राहणार अहिल्यानगर असं निष्पन्न करून आरोपीचा शोध घेण्याकामी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना कळवलं होतं। त्या अनुषंगानं संतोष मुटकुळे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, शाहिद शेख, गणेश धोत्रे, फुरकान शेख, संदीप पवार, प्रशांत राठोड, रणजित जाधव, रमीज राजा आतार, भगवान थोरात, सतीश भवर, अमृत आढाव अशांचं पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आलं होतं। सदर पथकानं रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला दाखल खुनाच्या गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींची गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती घेऊन त्यांचा शोध घेऊन संशयित आरोपी दीपक सतीश मुंडे वय 22, चैतन्य गोरक्ष जायभाय वय 21 दोन्ही राहणार पिंगेवाडी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर हल्ली राहणार अहिल्यानगर यांना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांच्या ताब्यात दिलं। व नमूद कारवाई ही माननीय मुम्मोका सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।